आणि आता कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी। वंदे भारत एक्सप्रेसची कोल्हापुरातील रेल्वे स्थानकावर पहिली चाचणी झालेली आहे। सोमवारी या नव्या रेल्वेचं उद्घाटन होणार आहे। पहिली चाचणी घेतल्यानंतर तांत्रिक बाबींचा आढावा प्रशासनाकडून घेतला जातोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारींनी। आपण पाहूयात। कोल्हापूरकरांसाठी नुकतीच मोठी खुशखबर मिळालेली आहे, ती म्हणजे कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा सुरू होणार आहे आणि कोल्हापूर ते पुणे अशी लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे। आणि मी सध्या कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर आहे। ही सगळी आपण दृश्य पाहतोय जी कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवरची आहेत, ज्या ठिकाणी लवकरच वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। 16 सप्टेंबर पासून या वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन देखील होणार आहे आणि यासाठी या ठिकाणी या उद्घाटन कार्यक्रमाचं जी तयारी आहे ती देखील सुरू असल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी मोठा स्टेज देखील घालण्यात येणार आहे। खासदार धनंजय महाडिक हे या उद्घाटनासाठी उपस्थित असतील आणि इतरही काही मंत्री देखील या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची देखील शक्यता आहे। लवकरच ही जी वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती कोल्हापूरकरांच्या सेवेत येणार आहे। माझ्यासोबत या रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य देखील बोलण्यासाठी आहेत। काय सांगाल, वंदे भारत एक्सप्रेस कधीपासून सुरू होते आणि काय नेमका उद्घाटनाचा सोहळा कधी आहे? बऱ्याच प्रतीक्षेनंतर कोल्हापूरला एक नवी गाडी मिळते। आमची प्रमुख मागणी होती कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत असावी, कारण कोल्हापूरला जाण्यासाठी सध्या महालक्ष्मी एक्सप्रेस ही एकच गाडी असते जी जवळजवळ 700-800 वेटिंग लिस्टवर धावते। त्यामुळे आम्ही खासदार मुन्ना यांच्याकडे खूप मागणी केली होती, बाबा आम्हाला नवी गाडी हवी, एखादी सुपरफास्ट द्या किंवा वंदे भारत त्यावेळी चालू झाली होती तर आम्ही वंदे भारतची मागणी केली होती। खूप प्रतीक्षेनंतर आम्हाला ही नवी गाडी मिळते। या गाडीचा पहिला टप्पा म्हणून 16 तारखेला संध्याकाळी 5:15 कोल्हापूर ते पुणे ही गाडी जाणार आहे, स्टार्ट होते। या गाडीसाठी शाहू महाराज खासदार मुन्ना महाडिक व इतर प्रतिष्ठित लोक हजर राहतील। आमचा प्रयत्न आहे रेल्वे मंत्र्यांना सुद्धा या कार्यक्रमास आणण्यासाठी। त्याचप्रमाणे प्रमुख मागणी आमची अजून राहील रेल्वे मंत्र्यांच्याकडे, आम्हाला कोल्हापूर पुणेच्या ऐवजी कोल्हापूर मुंबईत आहे, जेणेकरून कोल्हापूरवासियांचे मोठे स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकेल आणि ते आम्हाला पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे। आम्ही त्या दिवसाची वाट पाहतो आहोत। तर काही ट्रॅकचं काम बाकी देखील असल्याचं म्हटलं जात आहे कोल्हापूर ते मिरज, तर हे कसं नियोजन असणार आहे? नाही, ट्रॅकचं मला वाटतं कराड सातारामध्ये 15-20 किलोमीटर डबलिंगचं काम थांबलेलं आहे, ते सुद्धा या महिन्याभरात पूर्ण होतंय। त्यामुळे रेल्वेकडून ट्रॅकची पूर्ण तयारी झालेली आहे। कोल्हापूर ते पुणे हा पूर्णपणे इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे, त्यामुळे ट्रॅकची काही अडचण येऊ नये। फक्त जुना ट्रॅक आहे त्यामुळे स्पीडचं थोडं कंट्रोल होऊ शकते, बाकी ते सुद्धा रेल्वे अडथळे दूर करतायत, तेव्हा अडचण काय होणार नाही। आपल्या लवकरच कोल्हापूर मुंबई वंदे भारत बघायला मिळेल असं आम्हाला वाटतं। नक्कीच कोल्हापूरकरांना लवकरच आता वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती बघायला मिळणार आहे। सोमवारी या उद्घाटन सोहळा देखील आयोजित करण्यात येणार आहे। मात्र यानंतर ही जी वंदे भारत एक्सप्रेस आहे ती आठवड्यातून 3 दिवस सुरुवातीला सुरू होईल अशी देखील माहिती या रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे। विशाल पुजारी, ADTV मराठी, कोल्हापूर।